नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची 717 पदासाठीची जी TCS मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे. तर त्या परीक्षेची जी रिस्पॉन्स शीट आहे तर ती उपलब्ध झालेली आहे 18 जानेवारी 2024 रोजी. तरी ज्या उमेदवारांनी राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटची जी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर त्याच्यामधले फॉर्म भरले होते. त्याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवानी वाहन चालक आणि चपराशी या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात होती. एकूण पद जे होते ते 717 होते आणि या पदासाठी TCS मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती. 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स शीट जी आहे ती 18 जानेवारी 2024 रोजी उपलब्ध झालेली आहे. तरी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांनी त्यांचे रिस्पॉन्स शीट चेक करायचे आहे. रिस्पॉन्स शीट चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तिथून त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे कलरफुल तो टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं. लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं अकाउंट दिसेल. अकाउंट दिसल्यानंतर पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तिथून पुढची प्रोसेस करून तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट चेक करायची आहे. याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग होती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेसाठी. तेही सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि हा होता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो आलेला रिस्पॉन्स शीट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.